पंढरपूर जवान येतो चराचर तवा होते पंढरपूर अशा या आणि जवान होती गोदागंगा तवा होती चंद्रभागा अशा तीर्थक्षेत्र पंढरपुरामध्ये भारताची दक्षिण काशी समजली जाते। या पंढरपूर शहरामध्ये नगरपालिका किती सक्षम आहे बघा। कारण नगरपालिकेला प्रत्येक आषाढी वारीला 7 कोटी रुपये येतात। 5 येत होते त्यामध्ये 7 कोटी यायला लागलेत। आज ते 7 कोटी रुपये कुठं खर्च करतात त्याचा अजून कोणाला पत्ता नाही। कुठं खर्च करतात ते माहित नाही। काय ते या पंढरपूरचे जे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांचे कोण दलाल असतील या लोकांनी जे काम केलेलं आहे पंढरपुरात त्या कामाचा जो त्रास होतोय या पंढरपूरच्या नागरिकांना होतोय। आज आपण बघताय माझ्या पाठीमागं बघा या पंढरपूरच्या शहरामध्ये हे अवस्था बघा। याला शंटर नाका म्हणलं जातं। इतर सगळे तळागाळातले लोक राहतात, सगळे बंधू भावाने इथे लोक इथं राहतात। पलीकडे एक बदमदी आहे मोठी। या 4 ते 5 दिवसापूर्वी या भागाचे आमदार माढेचे आमदार माननीय अभिजिताबा पाटील यांनी एक मीटिंग बोलवली होती। त्या मीटिंग मध्ये आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते सर्व पक्षाचे लोक सर्व पक्षीय ती मीटिंग होती आणि बोलवलं होतं कशासाठी तर पंढरपूरच्या विविध समस्याबाबत बोलवलं होतं। त्यावेळेस पंढरपुरात आमच्या इथले जे याच एरियात राहणारे आमचे सुधीर भाऊ भोसले जे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष होते यांनी एक मुद्दा मांडला होता की असणारी जी बदबदी आहे त्या बदबदी काय ठिकाणी खुले काय ठिकाणी बुजवलेले, पण आता सध्या त्या बजबजीतला गाळ काढणं महत्वाचं आहे। मग त्यावेळेस मुख्याधिकारी साहेब होते। मुख्याधिकारी साहेबांच्या समोर सांगितलेलं की तो गाळ काढायचा आहे। 2 दिवसात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं की 2 दिवसामध्ये ते सगळं काम मार्गी लावतो। जर 2 दिवसापूर्वी जर हे काम मार्गी लावलं असतं तर आजच्या 2 दिवसाच्या पावसानं हा एवढा प्रकार घडला नसता। कमरे एवढं पाणी लोकांच्या घरादारात आहे। लोकांनी राहायचं कसं ते नगरपालिकेने आम्हाला सांगावं।